वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेऊन देखील हेअर फॉलचा त्रास कंट्रोलमध्ये आला नाही आणि त्यानंतर 5th ग्रेड बॉल्डनेसमध्ये पेशंट गेले. म्हणून वैतागून शेवटी विग बसवला. काल 29 वर्षांचे एक मेल पेशंट श्रीगोंद्यावरून हॉस्पिटलमध्ये आले होते. आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मॅडम, मी 1-2 वर्षांपासून हेअर विग यूज करत आहे, परंतु ते मेंटेन करत असताना प्रचंड त्रास होतोय आणि आता ती हेअर विग मी लाईफ टाईम मेंटेन करणं माझ्याकडनं शक्य होणार नाही. ज्यावेळेला पेशंटचे स्कॅल्प अनालिसिस केले त्यावेळेला लक्षात आले की स्कॅल्पवरती थिन मिनिचराइज्ड हेअर्स आहेत. अशा स्कॅल्पवरती हेअर रिग्रोथ करणं शक्य असते. मी त्यांना स्कॅल्प अनालिसिस झाल्यानंतर स्पष्ट सांगितलं की हेअरलाईनच्या एरियामध्ये फार इम्प्रूव्हमेंट देता येणार नाही, परंतु आपण क्राऊन एरियामध्ये डेन्सिटी रिग्रो करू शकतो, कारण आता सुद्धा 70% थिन बेबी हेअर्स तिथे प्रेझेंट आहेत. तर ज्यावेळेला मी त्यांना विचारलं की तुम्ही हेअर विग बसवण्यासाठी एवढी घाई का केली, तर त्यांनी सांगितलं की मॅडम, माझं वय कमी आहे, जेव्हा केव्हा मी मित्रांमध्ये जातो मला याच गोष्टीवरनं चिडवलं जायचं, त्यामुळे माझा कॉन्फिडन्स भरपूर ड्रॉप होत गेला आणि मला एक ऑकवर्डनेस आला, म्हणून मी शॉर्टकट म्हणून हेअर विग निवडली. खरं तर ज्या वेळेला कमी वयामध्ये टक्कल पडते, हेअर लॉस होतोय आणि टक्कल आणि हेअर लॉस तुमचा जितका नवीन तितका तुम्हाला रिव्हर्स येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, कारण अशा स्कॅल्पमध्ये फॉलिकल्स असण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. जर टक्कल फार जुनं होत गेलं तर म्हणजे वर्षानुवर्षे टक्कल आहे, तर अशा स्कॅल्पमध्ये चान्सेस असतात की फॉलिकल्स परमनंटली डेड झालेले असू शकतात. म्हणून हेअरफॉल आणि बॉल्डनेस या गोष्टींना वेळीच ट्रीट करा, योग्य मार्गदर्शन घ्या आणि कुठलाही शॉर्टकट निवडण्याच्या आधी एकदा नक्की विचार करा. थँक यू.